शरीरं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 हे नसले म्हणून रान मोकळं करून द्यायचं नाहीये त्यांना. भागीरथी वंशाने भालचंद्राला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. एवढाच आमचा संशय येत असेल ना तर वाड्याच्या दरवाजाला मोठं कुलूप लावा आणि त्याची चावी ठेवा कनवटीला. त्याच्या सभ्यतेचा बुरखा फाडायची गरज होतीच आणि तो फाडायचं ठरलं. वळ ना. तू इथे नीच, हरामखोर, पाताळ यंत्री, पंत पंत, या उपर तोंडातून शब्द काढायची हिम्मत केलीस तर खेटराची पूजा करीन तुझी. चूक झाली मालक. चूक? चूक कसली? गुन्हा केलायस तू, किंबहुना पाप केलायस तू. तुझे शब्द अजूनही कानात घुमतायत आमच्या. तुला क्षमा नाही. माझ्या बाबांनी नोकराची सालटी सुलवटून काढली होती. चार भिंतीतल्या गोष्टी चार चौघात बडबडला म्हणून. तू तर शास्त्र्यांची अब्रू वेशीवर टांगायची बाकी ठेवलीयस.
तुझा मनावरचा ताबा राहिला नव्हता ना, आता आमचा हातावरचा ताबा राहत नाहीये. मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. माझं चुकलं. मला मला मारा या खेत्राने मारा. माझी तीच लायकी आहे. मारा मला मारा. माझं चुकलं. माफी तिची माग. जिचा तू घोर अपराध केलायस. जिच्या स्त्रीत्वाचा अपमान केलायस. भागीरथी, लंगडी गाय हो ना. गाय पायाने अधू असली तरी तिच्या शिंगात खूप ताकद आहे, एवढंच लक्षात ठेवा. भागीरथी, माझं चुकलं. मला माफ कर. माफी तुमच्यासारख्या नीच नराधमाला? भागीरथी, कधीच नाही. मी कधीच माफ करणार नाही तुम्हाला. अण्णा ठरवतील तुमचं काय करायचं ते. आणि त्यांनी तुम्हाला देहांत शासन दिलं ना तरी चालेल मला, कारण तुमच्यासारख्या हलकट नवऱ्याची बायको म्हणून मिरवण्यापेक्षा विधवा म्हणून जगायला आवडेल मला. भागीरथी, असं बोलू नकोस. नातं संपलंय. माझं नावही घ्यायचा अधिकार उरला नाहीये तुम्हाला. तू खरंच खूप सुंदर आहेस. खूप गुणी आहेस. मीच करंट आहे. भागीरथी, हे गुण आत्ता दिसतायत. त्या बाईकडे शेण खायला जाताना अक्कल गहाण पडली होती. लायकी नसताना भागीरथी सारखी सुशील सद्गुणी बायको मिळाली. तिची ही किंमत केलीस. मी चुकलो मालक. माझी मती भ्रष्ट झाली होती हो. माझी अक्कल गहाण पडली होती. मी मान्य करतो माझं चुकलं. गुन्हा मान्य केलास म्हणून क्षमेला पात्र होशील अशी मनात अपेक्षाही आणू नकोस.
इच्छा होते असाच फरफटत भर चौकात नेऊन चापकानी फोडून कळावा तुला. पण शास्त्र्यांचा जावई आहेस, शास्त्र्यांचीच मानहानी होईल यात. संस्कार, सुसंस्कृत माणसं, चारित्र्य ही ओळख आहे पंचकृषीत शास्त्र्यांची. त्या सगळ्याला कायमचा डाग लावलात तुम्ही. अण्णा, मी लहान तोंडी मोठा घास घेत असेन कदाचित, पण आता शास्त्र्यांची पद तेव्हाच राखली जाईल जेव्हा या अक्षम्य अपराधाला जन्मभर लक्षात राहील असं शासन होईल. नाही पंत असं काय करू नका. मला माफ करा. शासन तर व्हायलाच हवं, पण असं शासन होणार की शास्त्र्यांच्या पुढच्या 7 पिढ्यात ही चूक कुणीही करणार नाही. या आधी मला इतकंच ऐकायचंय की या मनात चारित्र्यहीनतेची ही कीड जन्मापासून होती की नंतर लागली. 32 कमावण्याच्या आत तोंड उघडलं तर निदान ऐकू तरी येईल. बोला. चेटूक, पण माझ्यावर चेटूक केले ते बाईने. काय? होय पंत. हो, इतक्या गुणी बायकोला सोडून मी त्या बाईकडे ओढला गेलो, अक्षरशः खेचला गेलो. अहो, माझ्या मनात सुद्धा काही नव्हतं तरी तिने मला नादी लावलं, व्यसनाधीन केलं मला. मी खरंच सांगतोय. हो पंत, तिला मंत्रतंत्र येतात. हो खरंच सांगतोय मी, करणी करते ती. काय बोलतोयस कळतंय तरी का तुला? होय पंत, तुमच्याकडे इतकी वर्ष केलेल्या चाकरीची शपथ घेऊन सांगतो, अहो चेटकी नाही ती. नाव काय तिचं? इंदुमती. तीड तमडीची कोण बाई, शास्त्र्यांची अब्रू चव्हाट्यावर काढायला निघाली. तिच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगणारच. सदाशिव, सरपंचांना सांग उद्याच्या उद्या चावडीवर ग्रामसभेची बैठक शास्त्र्यांनी बोलवली आहे म्हणून. पंचनामा होणार, तुझाही आणि तिचाही.
चांडाळणीला चेटूक करायला माझाच नवरा मिळाला ना. आणि तिचं धाडस तरी किती. आपल्याच वाड्याच्या भुयारात ती रासलीला चालली होती आणि आपल्याला कळलंही नाही कालपर्यंत. खरं तर आपल्याला संशय उशिरा आला आणि ज्याला तो आधीच आला होता तो दादा लवकर घराबाहेर गेला. खरं तर हे आपलं दुर्दैव आहे. इंदुमती राख होईल तिच्या आयुष्याची. रस्त्यावर येईल ती. मुळातच रस्त्यावर असलेल्या बाईचं आणखी काय वाईट होणार वंच. सर्वस्वी चूक इंदुमतीची आहे असं मला नाही वाटत. टाळी एका हाताने वाजत नाही. सादाला प्रतिसाद मिळाल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी तिच्याकडे दुसरा पर्याय नसेल कदाचित. आपली भूक भागवायला इतरांची भूक भागवावी लागते हेच तिचं दुर्दैव आहे आणि तेच तिने केलं. पण भरल्या पोटी भालचंद्ररावांनी जे केलं तो गुन्हा आहे, अक्षम्य गुन्हा. कधी कधी जे घडतं ते चांगल्यासाठीच म्हणावं लागेल. असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापेक्षा स्वतंत्र जगलेलं बरं. एक गोष्ट मी पक्की केली. भालचंद्र या नावाला पूर्ण विराम दिलाय मी. मला काही करता येत नाही म्हणून, नाही तर भालचंद्राची धिंड काढायला सांगितली असती अण्णांना. तसंच काहीसं होईल असं वाटतंय. म्हणजे तळपायाची आग मस्तकात घेऊन अण्णा चावडीवर गेले. घडल्या प्रकाराचा पद्धतशीर पंचनामा करायला. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध. अवाक होती कोणी तैसे कोणी होती निशब्द. बोला, तुम्ही सांगा काय करायचं. ह्या बाईला पकडून आणू. पण पकडून काय आणायचं. अशा बाईला वेळीच वेशीबाहेर राखायला हवा. बरोबर आहे. शांत राहा. मी काय म्हणतो, यावर आपण शांतपणे तोडगा काढायचा का. अजिबात नाही. ही कीड आहे, हिला वेळीच ठेचायला हवी. हो ठेचायला हवी. शास्त्र्यांच्या चारित्र्याला काळीमा फासायला निघाली होती. हिच्या तोंडाला काळं फासा.
धिंड काढा हिची. तिच्या बहिणीची पण दिंड काढूया. गावकऱ्यांचा निवाड झाला. माझ्या इज्जतीचं काही खरं नाही. तुम्ही त्यांना सावध केले. गावकरी येतात, पळा.